Hello everyone, in this video we discuss बायोआयसोस्टेरिझम. आता बायोआयसोस्टेरिझम म्हणजे काय हे आता आपण ह्या व्हिडिओमधनं बघणार आहोत. त्याआधी आयसोस्टेरिझम म्हणजे काय आपण बघू. एखादा ड्रग जेव्हा आपण एखाद्या डिसीजसाठी वापरतो आणि त्याच टाईपचा दुसरा डिसीज जर निसर्गात आला आणि त्या रोगावर औषध म्हणून तेच ड्रग आपण वापरायला गेलो तर कधी कधी ते ड्रग त्या सिमिलर टाईप जो डिसीज आहे त्याच्यावर सेम ऍक्शन दाखवत नाही. कधी कधी त्याची पोटेन्सी ड्रग पोटेन्सी ही कमी पडते दुसऱ्या डिसीजसाठी. फार्माकोकायनेटिकली तो सुटेबल नसतो. मग अशा वेळी आपण काय करतो, जो ड्रग आहे मूळ ड्रग त्यामध्ये त्यातले काही फंक्शनल ग्रुप आपण रिप्लेस करतो, जेणेकरून ही जी पोटेन्सी आहे ड्रग पोटेन्सी ही वाढावी, फार्माकोकायनेटिकली आपलं ड्रग सुटेबल व्हावं म्हणून काही फंक्शनल ग्रुप रिमूव्ह करतो. आणि जे अनडिझायरेबल फीचर आहेत ते आपण रिमूव्ह करतो. विथआउट लुझिंग द डिझायर्ड बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी वी रिप्लेस ऑर मॉडिफाय द फंक्शनल ग्रुप विथ अदर ग्रुप्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज. आपण काय करतो, त्यातले काही जे फंक्शनल ग्रुप आहेत ड्रग मधले ते आपण रिप्लेस करतो किंवा मॉडिफाय करतो कशाने रिप्लेस करतो तर अदर ग्रुप्सने. मॉडिफाय कशात करतो तर अदर ग्रुप्समध्ये आपण ते मॉडिफाय करतो आणि त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या सिमिलर असल्या पाहिजेत. आधीचा ग्रुप आणि नंतरचा ग्रुप ह्यांच्या प्रॉपर्टीज आपण सिमिलर प्रॉपर्टी असलेल्या ग्रुपमध्ये कन्व्हर्जन करतो. आणि हे जे ग्रुप्स आहेत ज्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत त्यांना आपण आयसोस्टेरिक किंवा बायोस्टेरिक मॉलिक्यूल असं आपण म्हणतो. आणि ही जी रिप्लेसमेंट आहे ह्याला आयसोस्टेरिक रिप्लेसमेंट किंवा बायोस्टेरिक रिप्लेसमेंट असं आपण म्हणतो. आता एखादा ड्रग एखाद्या डिसीजवर चालत नाही म्हटल्यावर आपण त्यातले काही फंक्शनल ग्रुप सिमिलर टाईपच्या फंक्शनल ग्रुपने रिप्लेस करतो, त्याला आपण आयसोस्टेरिझम असं आपण म्हणतो. आणि हे जेव्हा ड्रगच्या बाबतीत आपण हे करतो तेव्हा त्याला बायो आयसोस्टेरिझम असं आपण म्हणतो. आता काही ग्रुप आहेत कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन, हे दोन ग्रुप सिमिलर प्रॉपर्टीज आहेत. कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, N3- NCO- हे काही ग्रुप आहेत. हे ग्रुप आयसोस्टेरिझम आपल्याला दाखवत किंवा आयसोस्टर असं आपण म्हणतो, कारण त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीच्या जवळपास सेम असतात. आता ह्यातला एखादा ग्रुप जर वीक पडला तर तो रिप्लेस करून त्याच्या जागी आपण दुसरा ग्रुप आणतो आणि ते ड्रग आपण वापरतो. आता लँगमोर नावाचा सायंटिस्ट आहे, त्याने काय सजेस्ट केलं दॅट एनी टू आयन्स ऑर मॉलिक्यूल possesses essentially an identical number or arrangement of electron must exhibit similar characters. जर दोन मॉलिक्युल्स मध्ये किंवा आयन्स मध्ये जर सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि सेम अरेंजमेंट असलेले इलेक्ट्रॉन असतील तर ते सेम प्रॉपर्टीज दाखवतात. आता मागाशी मी उदाहरणं घेतली, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, हे त्याने सजेस्ट केलं. सच आयसोस्टर्स विच आर आयसोस्टेरिक इन नेचर मस्ट शो गुड सिमिलॅरिटी इन प्रॉपर्टीज. त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे सिमिलॅरिटीज प्रॉपर्टीच्या सिमिलॅरिटीज बघायला मिळतात. टू अकाउंट फॉर सिमिलॅरिटीज बिटवीन ग्रुप विथ द सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बट डिफरंट नंबर्स ऑफ ॲटम. आता ह्या ज्या ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉन सेम असतात, त्यांचे पोझिशन सेम असतात, पण फक्त जे ॲटम आहेत ते वेगवेगळे असतात. आता ग्रिम नावाचा सायंटिस्ट आहे, त्याने काय केलं, ग्रिम डेव्हलप हिज हायड्राइड डिस्प्लेसमेंट लॉ विच शो सिमिलर फिजिकल प्रॉपर्टीज अमंग क्लोजली रिलेटेड फंक्शनल ग्रुप. ग्रिम्सने एक हायड्राइड डिस्प्लेसमेंट लॉ स्टेट केला, सांगितला, आणि त्यामध्ये त्याने काय सांगितलं की त्याने काय दाखवलं तर काही सिमिलर फिजिकल प्रॉपर्टीज काही ग्रुपमध्ये असतात, क्लोजली रिलेटेड फंक्शनल ग्रुपमध्ये सिमिलर फिजिकल प्रॉपर्टीज असतात, हे त्याने सांगितलं. इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग ओनली पार्शियल स्ट्रक्चर, हेझेनबर्ग अप्लाय द कन्सेप्ट ऑफ आयसोस्टेरिझम टू एंटर मॉलिक्यूल अँड डेव्हलप द कन्सेप्ट ऑफ रिंग इक्विव्हॅलंट. आणि त्यानंतर रिंग इक्विव्हॅलंट ही कन्सेप्ट हेझनबर्गने मांडली. आता यातलं आपल्याला महत्वाचं काय आहे तर आपल्याला महत्वाचं आहे आयसोस्टेरिझम म्हणजे काय. आयसोस्टेरिझम म्हणजे काय तर इथे दोन फंक्शनल ग्रुप
ज्यामध्ये ॲटम वेगवेगळे आहेत, फक्त इलेक्ट्रॉन ची संख्या सेम आहे आणि इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट सेम आहे. असे जे दोन फंक्शनल ग्रुप आहेत त्यांना आपण आयसोस्टेरिक ग्रुप असं आपण म्हणतो. आणि जेव्हा आपण एखादा ट्रक डिझाईन करत असताना एखादा फंक्शनल ग्रुप आपल्याला वाटत असेल की ह्या फंक्शनल ग्रुपमुळे काही प्रॉब्लेम येत असेल तर तो आपण त्याच टाईपच्या दुसऱ्या फंक्शनल ग्रुपने रिप्लेस करतो. त्याला आयसोस्टेरिक किंवा बायोस्टेरिक रिप्लेसमेंट रिॲक्शन असं आपण म्हणतो. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया, बायोआयसोस्टेरिझम. Bioisosterism are compounds or groups that essentially possess equal or nearly equal molecular shapes and volume, approximately the same distribution of electron, and that exhibit similar physical characteristics such as hydrophobicity. आता बायोस्टेरिस्टर्स म्हणजे काय की कंपाऊंड्स किंवा ग्रुप्स, फंक्शनल ग्रुप, त्यांच्यामध्ये मॉलिक्युलर शेप जवळपास सेम आहे, व्हॉल्यूम सेम आहे, ॲटम वेगवेगळे असू शकतात पण मॉलिक्युलर शेप व्हॉल्यूम त्यांचा सेम आहे, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आणि त्यांच्या पोझिशन ह्या सारख्या आहेत. असे जे ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज सारख्या असतात. त्याचं एक एक्झाम्पल हायड्रोफोबिसिटी ते दिलेलं आहे. बायोस्टेरिक कंपाऊंड्स अफेक्ट द बायोकेमिकली असोसिएटेड सिस्टीम ॲज अगोनिस्ट अँड अँटागोनिस्ट अँड देअर बाय प्रोड्यूस बायोलॉजिकल प्रॉपर्टीज that are related to each other. आता हा बायोस्टेरिक कंपाऊंड आहेत, they affects the same biochemically associated system as agonist, antagonist. ते सारख्याच बायोकेमिकली असोसिएटेड सिस्टीमवर इफेक्ट करतात, अटॅक करतात अँड प्रोड्यूस बायोलॉजिकल प्रॉपर्टीज, सिमिलर बायोलॉजिकल प्रॉपर्टीज दॅट आर रिलेटेड टू इच अदर. आता हे जे बायोआयसोस्टेरिझम आहेत किंवा बायोआयसोस्टर आहेत ते आपण दोन प्रकारे क्लासिफाय करतो. एक क्लासिकल बायोआयसोस्टर्स आणि सेकंड वन नॉन क्लासिकल. आता क्लासिकल बायोआयसोस्टर आहेत ते अजून आपण क्लासिफाय करतो मोनोव्हॅलंट ॲटम्स और ग्रुप, फ्लोरीन, हायड्रोजन, हायड्रॉक्सिल ग्रुप, NH ग्रुप, फ्लोराईड ग्रुप, OH ग्रुप, असे आपण त्यांचं क्लासिफिकेशन करतो. त्यानंतर डायव्हॅलंट ॲटम्स अँड ग्रुप्स, त्यामध्ये CS हा ग्रुप असेल, CO हा फंक्शनल ग्रुप आहे, CNH C डबल बॉन्ड NH हा फंक्शनल ग्रुप आहे, C डबल बॉन्ड C हा फंक्शनल ग्रुप आहे. हे फंक्शनल ग्रुप डायव्हॅलंट ॲटम्स अँड ग्रुपमध्ये येतात. हे क्लासिकल बायोआयसोस्टर आहेत. नंतर ट्रायव्हॅलंट, त्यामध्ये ट्रायव्हॅलंट कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक याची काही उदाहरणं आहे. त्यानंतर टेट्रा सबस्टिट्यूटेड ॲटम सुद्धा त्यामध्ये येतात आणि रिंग इक्विव्हॅलंट जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत हे क्लासिफिकेशन आहे क्लासिकल आयसोस्टर्सचं, बायोआयसोस्टर्सचं आहे. आता नॉन क्लासिकल बायोआयसोस्टर क्लासिफाईड आपण कोणकोणत्या ग्रुपमध्ये करतो तर एक्सचेंजेबल ग्रुप अँड सेकंड रिंग वर्सेस नॉन सायक्लिक स्ट्रक्चर. आता आपण पहिला जो क्लास आहे क्लासिकल बायो आयसोस्टर्स आपण बघूया. फंक्शनल ग्रुप्स दॅट सॅटिस्फाय द ओरिजिनल कंडिशन ऑफ लँगमोर अँड ग्रिम आर रेफर्ड टू ॲज क्लासिकल बायोआयसोस्टर्स. आपण लँगमोर आणि ग्रिम बद्दल आधीच्या सुरुवातीच्या इंट्रोडक्शन मध्ये ऐकलं. त्यांनी जे सांगितलेलं आहे, ज्या ओरिजिनल कंडिशन दिलेल्या आहेत त्या कंडिशन जो फंक्शनल ग्रुप सॅटिस्फाय करतात, जे फंक्शनल ग्रुप सॅटिस्फाय करतात त्यांना क्लासिकल बायोआयसोस्टर्स आपण असं म्हणतो. सबस्टिट्यूशन ऑफ हायड्रोजन by fluoride is the most common example of classical बायोआयसोस्टर्स. आता हायड्रोजनला आपण फ्लोरीनने रिप्लेस करतो, फ्लोरीनने. हे चांगलं क्लासिकल बायोआयसोस्टरचं एक्झाम्पल आहे. आणि आपण युरॅसिल पासून 5 फ्लुरो युरॅसिल आपण तयार करतो. अँटीनिओप्लास्टिक एजंट आहे तो. हे क्लासिकल बायोआयसोस्टर्सचं एक्झाम्पल आहे. आपण हायड्रोजनच्या जागी फ्लोरीन आपण रिप्लेस करतो. आता अजून एक एक्झाम्पल इथे आहे. फॉलिक ऍसिड पासून आपण अमिनोटेरिन तयार करतो. त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला डिस्प्लेवर दिसते. आता सेकंड आहे नॉन क्लासिकल बायोआयसोस्टर्स.
Non-classical bioisotopes do not obey electronic and steric definition of classical bioisotopes and do not necessarily have the same number of atoms as the substituent. They have the same number of atoms or same of atoms as the substituent they replace. नॉन क्लासिकल बायोआयसोस्टर्स म्हणजे काय, की जे इलेक्ट्रॉनिक किंवा स्टेरिक डेफिनेशन्स आहेत क्लासिकल बायोआयसोस्टरच्या त्या ओबे करत नाहीत. आणि ह्याच्यामध्ये असं सुद्धा नेसेसरी नाही की जो सबस्टिट्युएंट आहे जो रिप्लेस करायचा आहे त्यामधल्या ॲटमची संख्या, ज्या सबस्टिट्युएंटने आपण तो रिप्लेस करणार आहोत त्या सबस्टिट्युएंटच्या ॲटमची संख्या या सारख्याच हव्या, हे सुद्धा ह्याच्यामध्ये नेसेसरी नसतं. असे जे बायोआयसोस्टर्स आहेत त्यांना नॉन क्लासिकल बायोआयसोस्टर्स असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, नॉन क्लासिकल रिप्लेसमेंट ऑफ सल्फोनामाइड ग्रुप फॉर अ फिनॉल इन द कॅटेचोलॅमाइन्स. आता एक एक्झाम्पल आहे. आता ह्याचं एक्झाम्पल काय, तर नॉन क्लासिकल रिप्लेसमेंट ऑफ सल्फोनामाइड ग्रुप फॉर अ फिनॉल इन कॅटेचोलामाइन. आता इन दिस steric factors appears to have less influence on receptor binding than acidity and hydrogen binding potential of functional group on aromatic ring. आता ह्या केसमध्ये काय तर स्टेरिक फॅक्टर appears to have less influence on receptor binding than acidity and hydrogen bonding potential of functional group on aromatic ring. Both groups are weakly acidic and capable of losing proton and interact with receptor as an anion or hydrogen bond donor at receptor. तुम्हाला ह्याचे जे एक्झाम्पल आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसते. आता अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. अनदर एक्झाम्पल इज द यूज ऑफ डबल बॉन्ड टू पोझिशन इसेन्शियल फंक्शनल ग्रुप इन स्पेशल कॉन्फिगरेशन critical for activity. This is shown with the natural occurrence hormones estradiol and the synthetic analogous diethyl stilbestrol. The trans isomer of diethyl stilbestrol has the same potency as estradiol. Here cis isomer is only 1/4 as activity. In trans configuration, the phenolic hydroxyl group mimic the correct orientation of the phenol and alcohol in estradiol. This is not possible with the cis isomer, and more flexible analog have little or no activity. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघू. तर आपण दुसरं एक्झाम्पल इस्ट्राडायोलचा आपण बघू. इस्ट्राडायोल हा हार्मोन आहे, हा नॅचरली ऑकरिंग हार्मोन आहे, पण तो कधी कधी त्यातला जो डबल बॉन्डची जी पोझिशन आहे त्यामुळे तो एवढा इफेक्टिव्ह कधी कधी होत नाही. आता त्या जागी आपण जो लॅबमध्ये तयार केला सिंथेटिक कंपाऊंड आहे डायथिल स्टिल्बेस्ट्रॉल, ह्याचा आपण वापर करतो. ट्रान्स आयसोमर डायथिल स्टिल्बेस्ट्रॉल हा सेम पोटेन्सी, जेवढं इस्ट्राडायोलची जी पोटेन्सी आहे तशी सेम पोटेन्सी आपल्याला दाखवतो. म्हणजे ट्रान्स आयसोमर आपण वापरतो डायथिल स्टिल्बेस्ट्रॉलचा, आपण इस्ट्राडायोलच्या जागी आपण वापर करतो. आता हा ट्रान्सच का वापरतो, कारण सिस आयसोमर आहे हा त्याच्या 1/4 सुद्धा ऍक्टिव्हिटी दाखवत नाही, म्हणून आपण ट्रान्स आयसोमर वापरतो. आता सिस आणि ट्रान्स मध्ये फरक काय पडतो, तर ट्रान्स मध्ये जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे आपल्या ह्याच्यामध्ये तो फिनॉलिक हायड्रॉक्सिल ग्रुप, तो तिथे फिनॉलची मिमिक्री करतो. तो फिनॉलिक तो अल्कोहोल इस्टाडॉल मधला आहे त्याची मिमिक्री इथे करतो, आणि हे फक्त ट्रान्स फॉर्मॅट मध्ये पॉसिबल आहे, सिस मध्ये पॉसिबल नाही. आता त्याचे सुद्धा जे डायग्राम आहेत किंवा जे स्ट्रक्चर्स आहेत ही तुम्हाला स्क्रीनवर इथे दिसत आहेत. आता हे झालं बायो आयसोस्टेरिझम. आता मेन म्हणजे काय, एखादा ड्रग आपल्याला डिझाईन करायचंय, एखादा नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड आहे, तो त्या रोगावर डिसीजवर इफेक्ट करत असेल पण त्याचा इफेक्ट एवढा वेगळा जोरदार नसेल, तर आपण त्यातले काही फंक्शनल ग्रुप सिमिलर टाईपच्या फंक्शनल ग्रुपने चेंज करून त्या जो ड्रग आहे त्याची ऍक्टिव्हिटी आपण वाढवू शकतो, त्याची क्युरिंग कॅपॅसिटी आपण
वाढू शकतो. हा आपला थर्ड फॅक्टर झाला बायो आयसोस्टर्स और बायो आयसोस्टेरिझम. आता नेक्स्ट लेक्चरला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्पेशल अरेंजमेंट आपण बघणार आहोत. इथे आपण थांबूया. थँक्यू.